विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण सायन्स डिक्शनरी या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण सायन्समधील वेगवेगळे शब्द समजून घेत आहोत. हे सर्व शब्द जर लक्षात ठेवायचे असतील तर त्यासाठी हे सर्व शब्द आपल्या वापरामध्ये आणा. यापासून अगदी तुम्हाला जमतील अशी साधी साधी वाक्य बनवून बघा. तर आज आपण समजून घेणार आहोत सायन्स डिक्शनरी पार्ट 5. इन्सिडेंट. इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा प्रसंग. जनरली फूड पॉयझनिंग इन्सिडेंट्स ऑक्युअर ड्युरिंग मॅरेज ऑर अदर कम्युनिटी फेस्ट. साधारणपणे लग्न किंवा इतर सामुदायिक मेजवानीच्या वेळी अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना घडतात. इन्क्ल्यूड. इन्क्ल्यूड म्हणजे समाविष्ट करणे. सेल इन्क्ल्यूड्स मेनी टाइप्स ऑफ ऑर्गनेल्स. सेलमध्ये अनेक प्रकारचे ऑर्गनेल्स समाविष्ट असतात. इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे वाढणे, वाढ किंवा वाढवणे. इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द अवेअरनेस अबाउट पब्लिक हायजीन. सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. इनक्युरेबल. इनक्युरेबल म्हणजे असाध्य किंवा जो बरा होऊ शकत नाही असा रोग. टेल सम नेम्स ऑफ डिसीजेस विच आर इनक्युरेबल. असाध्य रोगांची नावे सांगा. इन्फंट. इन्फंट म्हणजे अर्भक किंवा नवीन जन्मलेले बाळ. इन्फंट अबाउट 1 to 11 months old has 18 to 160 heartbeats per minute. सुमारे 1 ते 11 महिने वयाच्या बाळाच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट 80 ते 160 असतात. इन्फेक्शन. इन्फेक्शन म्हणजे संसर्ग. अ डर्टी वॉटर कॅन बी अ सोर्स ऑफ इन्फेक्शन. गलिच्छ पाणी संसर्गाचा स्रोत असू शकते. इन्फ्रन्स. इन्फ्रन्स म्हणजे अनुमान, तर्क किंवा निष्कर्ष. वी कॅनॉट सी द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विथ अवर आईज. देन व्हॉट इन्फ्रन्स कॅन वी ड्रॉ अबाउट देअर साइजेस. आपण आपल्या डोळ्यांनी सूक्ष्मजीव पाहू शकत नाही, मग त्यांच्या आकाराबद्दल आपण कोणते निष्कर्ष काढू शकतो. इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. विजिट अ बेकरी अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मॅन्युफॅक्चर ऑफ देअर प्रोडक्ट्स. बेकरीला भेट द्या आणि त्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीबद्दल माहिती गोळा करा. इंजुरी. इंजुरी म्हणजे इजा होणे किंवा जखमी होणे. दे एस्केप्ड फ्रॉम द ॲक्सिडंट विथ ओनली मायनर इंजुरीज. ते केवळ किरकोळ इजा होऊन अपघातातून बचावले. इनसफिशियंट. इनसफिशियंट म्हणजे अपुरा किंवा पुरेसा नसणे. द स्टुडंट्स कंप्लेन दॅट दे वर गिवन इनसफिशियंट टाइम फॉर द टेस्ट. परीक्षेसाठी अपुरा वेळ दिल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. लॅबॉरेटरी. लॅबॉरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. अ वॅक्सिन इज प्रोड्युस्ड इन अ लॅबॉरेटरी विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. प्रयोगशाळेत सूक्ष्म जंतूंच्या मदतीने लस तयार केली जाते. लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड म्हणजे एक रंगहीन, पातळ सेंद्रिय आम्ल जे आंबट दुधात तयार होते. लॅक्टिक ॲसिड is found primarily in sour milk products such as yogurt. लॅक्टिक ॲसिड प्रामुख्याने आंबट दुधाच्या उत्पादनांमध्ये आढळते, जसे की दही. लेदर. लेदर म्हणजे चामडे. रबर इज अ प्लांट प्रोडक्ट अँड लेदर इज अन ॲनिमल प्रोडक्ट. रबर हे वनस्पती उत्पादन आहे आणि चामडे हे प्राणी उत्पादन आहे. लेग्युमिनस. लेग्युमिनस म्हणजे द्विदल जातीचा किंवा शेंगायुक्त, ज्याला शेंगा असतात असा. लेग्युमिनस प्लांट्स कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू इट्स कंपाऊंड्स. शेंगायुक्त वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करतात. लिक्विड. लिक्विड म्हणजे द्रव किंवा तरल. वॉटर, मिल्क, ऑइल दीज आर लिक्विड्स. पाणी, दूध, तेल हे द्रव पदार्थ आहेत. लिटर. लिटर म्हणजे कचरा. टू कीपिंग अवर सराउंडिंग्स क्लीन, अवॉइड लिटर अँड डिस्पोज गार्बेज प्रॉपरली.
आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा टाळा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा. लुकवार्म. लुकवार्म म्हणजे कोमट किंवा उदासीन. लुकवार्म वॉटर म्हणजे कोमट पाणी, जसं लुकवार्म मिल्क म्हणजे कोमट दूध. लायसोसोम. लायसोसोम पेशीच्या जीवनरसामधील कण. लायसोसोम्स डायजेस्ट द ऑर्गॅनिक वेस्ट इन द सेल. लायसोसोम्स सेलमधील सेंद्रिय कचरा पचवतात. मॅग्नाफिकेशन. मॅग्नाफिकेशन म्हणजे विस्तृतीकरण किंवा मोठे करणे. सेल्स आर व्हिजिबल अंडर हाय मॅग्नाफिकेशन. पेशी उच्च विस्तृतीकरणामध्ये दृश्यमान असतात म्हणजे दिसतात. मलेरिया. मलेरिया म्हणजे हिवताप हा एक आजार आहे. मायक्रोब्स आर कॉज डिसीज लाईक मलेरिया. सूक्ष्म जंतू मलेरियासारख्या आजाराला कारणीभूत असतात. मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादन किंवा मशीनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मॅन्युफॅक्चर ऑफ बेकरी प्रोडक्ट्स. बेकरी उत्पादनांच्या निर्मितीबद्दल माहिती गोळा करा. मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मोजमाप किंवा मापन. इन टुडेज डे मेजरमेंट ऑफ साऊंड फ्रिक्वेन्सी अवेलेबल ऑन सेल फोन्स. आजच्या काळात सेल फोनवर ध्वनीच्या वारंवारतेचे मोजमाप उपलब्ध आहे. मीट. मीट म्हणजे अन्न म्हणून वापरतात ते मांस. इन समर मिल्क अँड मीट गेट स्पॉइल क्विकली. उन्हाळ्यात दूध आणि मांस लवकर खराब होते. मेडिसिन. मेडिसिन म्हणजे औषधे. मेडिसिन डिस्ट्रॉय द पॅथोजन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. औषध रोगजनकांचा नाश करते आणि त्यांची वाढ खुंटवते. मेन्शन. मेन्शन म्हणजे उल्लेख करणे किंवा नमूद करणे. बॅग्स, कॉटन क्लॉथ्स, पेपर, रबर एक्सेट्रा ऑल द मटेरियल्स मेन्शन अबोव आर प्लांट प्रोडक्ट्स. पिशव्या, सुती कपडे, कागद, रबर इत्यादी वर नमूद केलेले सर्व साहित्य वनस्पती उत्पादने आहेत. मेटल. मेटल म्हणजे धातू. मेटल्स आर व्हेरी युजफुल मटेरियल्स. धातू खूप उपयुक्त साहित्य आहेत. मेटल्स म्हणजे जसं गोल्ड, आयरन, स्टील हे सर्व मेटल्स आहेत. मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्म जंतू. सम मायक्रोब्स आर युजफुल अँड सम आर हार्मफुल टू ह्युमॅन बीइंग. काही सूक्ष्म जंतू उपयुक्त असतात तर काही मानवांसाठी हानिकारक असतात. इथे बाजूला तुम्हाला पिक्चरमध्ये मायक्रोबचे वेगवेगळे पिक्चर्स दाखवलेले आहेत. मायक्रोब्सला निश्चित असा एक आकार नसतो, ते खूप वेगवेगळ्या आकाराचे असतात. मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे सूक्ष्म अंतर मोजण्याचे एक परिमाण. 1 मायक्रोमीटर इज 0.001 मिलीमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 0.001 मिलीमीटर. मायक्रॉन. मायक्रॉन म्हणजे सूक्ष्म अंतर मोजण्याचे हे सुद्धा एक परिमाण आहे. 1 मिलियन्थ ऑफ अ मीटर इज अ मायक्रॉन. 1 मीटरचा दशलक्षवा भाग म्हणजे 1 मायक्रॉन. मायटोकॉन्ड्रियन. मायटोकॉन्ड्रियन हा पेशीचा एक ऑर्गन आहे, अवयव आहे. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल्स. वनस्पती पेशींमध्ये प्राण्यांच्या पेशींपेक्षा कमी मायटोकॉन्ड्रिया असते. मॉस्किटो. मॉस्किटो म्हणजे डास किंवा मच्छर. मॉस्किटोज रिप्रोड्यूस इन प्लेसेस लाईक हिप्स ऑफ गार्बेज, ड्रेन्स, स्टँजंट वॉटर एक्सेट्रा. कचऱ्याचे ढीग, नाले, साचलेले पाणी इत्यादी ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. मूवमेंट. मूवमेंट म्हणजे हालचाल किंवा चळवळ. जसं अ स्लाइट मूवमेंट ऑफ द अप्पर बॉडी. शरीराच्या वरच्या भागाची थोडीशी हालचाल. द लेबर मूवमेंट म्हणजे कामगार चळवळ. मसल. मसल म्हणजे स्नायू. द मूवमेंट्स टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ द बोन्स अँड मसल्स इन द बॉडी.
शरीरातील हाडे आणि स्नायू यांच्या मदतीने हालचाली होतात. नेचर म्हणजे निसर्ग. मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाय आवर नीड्स. निसर्गातील अनेक वनस्पती आणि प्राणी आपल्या गरजा पूर्ण करतात.